तर भावांनो, कसे आहात? तर आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आज माझी सेकंड शिफ्ट आहे. मग म्हटलं पहिल्यांदा जेवण करून येऊयात. मग जेवायला चाललोय मी. आणि भावांनो, मला जसं टाइम भेटेल कंपनी सोडून तसं मी ब्लॉग बनवत असतोय. तर तुम्ही सपोर्ट करत जावा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जॅकला घेतला आणि मी चाललोय मेसवरती. तर येऊन पोहोचलो मी हिंदवी मेसला, कारण मी कायम इथंच जेवतो. अशा प्रकारे आपली व्हेज थाळी भेटलेली आहे आपल्याला. मटकी, वरण, भात, पावट्याचं कालवण, चपाती आणि दही आहे. गावापासून घरापासून लांब राहायचं म्हणजे जेवण प्रत्येक वेळेस बनवून खाणं हे जमत नाही. ते सोडा, जेवण एकदम मस्त आहे आणि जेवण वगैरे मी केलं आणि चाललो मी आता परत रूमकडे. हा हायवे आहे, लोणंद फलटण. तर मी चाललोय आता रिटर्न रूम वरती आणि हे बघू शकताय मित्रांनो, किती मस्त असा व्ह्यू आहे आपल्या रूम मधून, गॅलरी मधून दिसतो. तर माझा कंपनीत जायचा टाइम झालेला आहे आणि मी आता आवरून निघतोय कंपनीत जाण्यासाठी. सेकंड शिफ्ट म्हणजे जीवाला आलेली शिफ्ट आहे, कारण की जावं वाटत नाही एकतर. जेव्हा माणसाला झोप येते तेव्हा आपल्याला कंपनीत जावं लागतं. त्यामुळे लई कंटाळा येतो की बाबा सेकंड शिफ्टला जायच नको असं. शेवटी कंपनी आहे त्यामुळं जावंच लागतं त्याच्या रूलनुसार. जाता जाता बडेखानवरती थांबलो. मग म्हणलं चॉकलेट घेऊयात, कारण पुढचे 8 तास घालवायचे तेव्हा भूक लागतेच आपल्याला. तर काकांकडनं 10 रुपयाचे चॉकलेट घेतले आणि मी चाललो आता कंपनीच्या बाजूनं. कंपनी माझी 10:30 वाजता सुटणार रात्री, त्यामुळे आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय.